अजा एकादशी कधी आहे जाणून घ्या. महत्त्व, शुभयोग आणि मुहूर्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येक महिन्यातील शुल्क आणि कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. यंदा एकादशीच्या दिवशी शुभ संयोग जुळून आले आहेत. जाणून घेऊया अजा एकादशीची तिथी, शुभ संयोग आणि पूजा विधी करण्याची पद्धत आणि कुठले उपाय करायला पाहिजे आणि आपल्याला कथा ऐकायला पाहिजे हे सर्व सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. मित्रांनो, अजा एकादशीचे हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. असं म्हटलं जाते की एकादशीच्या दिवशी मनोभावे उपास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहते. ही एकादशी जन्माष्टमीच्या 4 दिवसानंतर आल्याने हिचे महत्त्व वाढते. तसेच या दिवशी व्रत पाळण्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होते. तसेच व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो, अजा एकादशी व्रत हे गुरुवारी 29 ऑगस्टला असणार आहे. ही तिथी गुरुवारी 29 ऑगस्टला मध्यरात्री 1:29 सुरू होईल आणि दुपारी 1:38 संपेल. उदय तिथी अनुसार यंदा एकादशीचे व्रत हे 29 ऑगस्टला असणार आहे. अजा एकादशीचे शुभ संयोग. 29 ऑगस्टला गुरुवारी एकादशीच्या दिवशी 2 शुभ संयोग तयार होत आहे. पहिला सिद्धियोग आणि दुसरा सर्वात सिद्धियोग. हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानले गेले आहेत. या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होते. तसेच एकादशीच्या दिवशी दान धर्म केल्याने दुप्पट फळ मिळते. या दिवशी उपास सोडायचं असेल तर 30 ऑगस्टला लाभ चोगडी यामध्ये सकाळी 7:34 पासून ते 9:10 उपास सोडू शकता. आता अजा एकादशीचं महत्त्व. मित्रांनो, पुराणानुसार जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अजा एकादशीच्या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात. तसेच मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जाते. हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञासारखे शुभ फल प्राप्त होते. मित्रांनो, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि कलश ठेवा. यानंतर भगवान विष्णूला फळे, पिवळी फुलं, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी. दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. यासोबतच अजा एकादशीचे व्रत कथा ऐका किंवा वाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन उपास सोडता येतो. जर तुम्हीही व्रत पाळत असाल तर तुम्हीही उपासाची ही कथा इथे ऐकू शकता. मित्रांनो, श्रावणातल्या अजा एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा. अनेक पापांपासून होईल मुक्ती, भगवान विष्णू होतील प्रसन्न. एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आली आहे. यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी ही 29 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतील. तसेच भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचे व्रत देखील केले जाते. या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने विष्णूचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फल प्राप्त होते. तर चला जाणून घेऊया अजा एकादशीची संपूर्ण कथा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तर मित्रांनो, अजा एकादशीची व्रताची कथा. अजा एकादशीची कथा ही सत्यवादी राजा हरिश्चंद्राशी संबंधित आहे. कुंतीचा पुत्र युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, श्रावण कृष्ण पक्षात येणारी एकादशीचे नाव काय? मला या एकादशीचे महत्त्व सांगा. त्यावेळी मधुसूदन म्हणाले, या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. याचे व्रत केल्याने सर्व प्रकारांचे पापांचा नाश होतो. जो व्यक्ती या दिवशी भगवान ऋषिकेशची पूजा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. जाणून घेऊया याची कथा. मित्रांनो,
पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता. राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता. एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याची योजना आखली. राजाने स्वप्नात पाहिलं की त्याने आपले राज्य विश्वामित्र ऋषींना दान केलं आहे. एका दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपल्या मुलगा आणि पत्नी यांना विकले. स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करण्यात चंडाळाने हरिश्चंद्रला विकत घेतले. तो स्वतः चंडाळाचा गुलाम झाला. त्या चंडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले, परंतु त्यांनी सत्य कधीही सोडलं नाही. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्यांना आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटलं. तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. गौतम ऋषी आपल्याजवळ पोहोचावे असं त्याला वाटत असताना ते समोर आले. हरिश्चंद्राने त्याला प्रणाम केलं आणि त्याच्या दुःखाची गोष्ट सांगू लागला. राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतमही दुःखी झाले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा, तसेच रात्री जागरण करून पारायण करा. यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. असं सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले. अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षीच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले. या व्रताचे प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली. तसेच स्वर्गात डोळ वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला. राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले. आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली. व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले. ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले. जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्त होते. या एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. मित्रांनो, अजा एकादशीच्या दिवशी नक्की करा हे उपाय. भगवान विष्णूच्या कृपेने सर्व कामे होतील. अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपास केला जातो. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि साधकाचे सर्व कार्य सिद्धीत होता. अशा परिस्थितीत अजा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. मित्रांनो, पहिला आहे वैवाहिक जीवनासाठी. जर वैवाहिक जीवनासाठी अजा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ आहे. यासोबतच या दिवशी तुळशीला शृंगारचा सामान म्हणजे सुहासनीचा सामान अर्पण करू शकतात. असे केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. दुसरा, नोकरीसाठी. मित्रांनो, अजा एकादशीच्या दिवशी एक नाणी, फुलं, अक्षत आणि रोळी टाकून भगवान विष्णूला अर्पण करा. त्यानंतर ते सर्व लाल कपड्यात बांधून घ्या आणि आपल्या ऑफिसच्या सीटवर ठेवा. असे केल्याने तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल. तिसरा, मुलांच्या आनंदासाठी. जर तुम्ही संतान प्राप्तीच्या सुखापासून वंचित असाल तर अजा एकादशीच्या दिवशी पती पत्नीने संतान गोपाल मंत्राचा जप करा आणि विधीनुसार भगवान विष्णूची एकत्र पूजा करा. असे केल्याने तुम्हाला लवकर सुखी मूल होईल. चौथा, आर्थिक संकटातून सुटका मिळावी. जर तुम्ही आर्थिक अडचणीमुळे त्रस्त असाल तर अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि तुमच्या आवडत्या वस्तू भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच पैशांची समस्येपासून मुक्ती मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी.